जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आरटीओ एमव्हीआयच्या 461 पदांच्या भरतीसाठी आता फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे। मग त्यासाठी सर्वात पहिली स्टेप काय आहे ती म्हणजे एमपीएससीच्या वेबसाईट जाऊन आपली प्रोफाइल बनवणे, किंवा ज्या विद्यार्थ्यांची ऑलरेडी प्रोफाइल बनवली असेल 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी त्या प्रोफाइलला अपडेट करणे, त्याची केवायसी करणे। मग या सर्व गोष्टी कशा करतात हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। स्टेप बाय स्टेप सर्व काही बघणार आहोत। यामध्ये चुका करू नका, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला आताच कॉल केले की सर आमच्याकडून असं झालेलं, आता काय होईल, मग फॉर्म आम्ही एडिट करू शकतो का? अरे कशाला करताय चुका? काही घाई आहे का? अजून वेळ आहे। बघा 27 जून ते 17 जुलै पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे। तर घाई करू नका, व्यवस्थित फॉर्म भरा। आणि बघा तुम्ही जर समजा सायबर कॅफेवर गेले तर सायबर कॅफेवाल्यांना काय 200 रुपये भेटताय, त्यांचं काम झालं। पण नाही, तुमचं महत्वाचं आहे। त्यांना तर 200 रुपये भेटून जातील ना, पण तुमच्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित बारकाईने बघा, लक्षपूर्वक फॉर्म भरा आणि सर्व काही गोष्टी समजून घ्या। आणि हो, या अगोदर जर तुम्ही आपला हा डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर हा व्हिडिओ पहिले जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला तयार ठेवायचे आहे। आणि कारण या वेळेस कसं असतं की तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नसतात, फक्त त्याचा नंबर तुम्हाला टाकायचा असतो। आणि एक गोष्ट काळजीपूर्वक तुम्हाला पहिलेच सांगून देतोय की एग्जाम ही आहे प्रीचा फॉर्म भरताय, मग मेनचा फॉर्म भरशाल, मग प्रत्येक वेळेस तुम्हाला परत नवीन डॉक्युमेंट्स टाकायची गरज नाहीये, डॉक्युमेंटचे नंबर टाकायची गरज नाहीये। आता तुम्ही जे भरशाल हेच तुम्हाला पुढे कंटिन्यू होणार आहे, त्यामुळे हे व्यवस्थित टाका। कारण आता जरी समजा डॉक्युमेंट्स अपलोड करायला लावले नसतील, पण बघा हे जे नंबर आहे हे नंबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टायमाला चेक केले जातील तुमचे, ठीक आहे ना? त्यामुळे नंबर व्यवस्थित टाका, कारण तो खूप मोठा नंबर असतो। व्यवस्थित टाका, सर्व गोष्टी काळजीपूर्वक भरा, काही नाही, आरामात भरा, काही टेन्शन नाही, ठीक आहे ना? चला तर मग सुरुवात करायची आजच्या व्हिडिओला। हो सर, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या आरटीओ एमव्हीआय साठी आपण एक सुंदर अशी बॅच लॉन्च केलेली आहे। आरटीओ एमव्हीआय 2026 ची सुंदर अशी बॅच, ज्यामध्ये प्री मेन्स आणि प्री प्लस मेन्स हे तिघही कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे। तर डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, आणि ज्यामध्ये पहिले फ्री डेमो लेक्चर बघा, ऑनलाईन भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे। एकदा जाऊन बघा, मग नंतर निर्णय घ्या। कारण बघा तुम्हाला शिकवणारी जी टीम आहे ती महाराष्ट्रातील रँक 1 एमपीएससी ऑफिसर जे आहे अनिकेत पाटील सर, यांनी हे सर्वचे सर्व त्यांच्या टीमने संपूर्ण सब्जेक्ट शिकवलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं जे गायडन्स आहे हे तुम्हाला लाभणार आहे। आणि आता मी तर गायडन्स करणारच आहे, पण माझ्यासोबत भरपूर सारी टीम मी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे की तुम्हाला संपूर्ण गायडन्स करेल, तुम्हाला प्री क्रॅक करून देईल। आणि मेन साठी तर आपल्याकडे धुरंधर बसलेले भाऊ, ठीक आहे? तर काळजी करूच नका, एकदम रिलॅक्स राहा। बेस्ट टीम, महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्यासाठी आणलेली आहे, ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, विश्वास ठेवा, प्रॉपर अभ्यास करा, लेक्चर व्यवस्थित बघा, एमसीक्यू प्रॉपर सॉल्व्ह करा, एमसीक्यूचं अनालिसिस करा, प्रॅक्टिस सर्व आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत। संपूर्ण जे तुमचे नॉन टेक्निकल असेल, टेक्निकल असेल, संपूर्ण सब्जेक्ट तुमचे कव्हर होतील, त्याच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाईल, त्या सर्वांचे एमसीक्यूज तुम्हाला दिले जाईल, पीवायक्यूचा संपूर्ण सोल्युशनचा सेट तुम्हाला दिला जाईल। तुम्ही त्याला प्रिंट आउट करून त्याच्यावरून तुम्ही अभ्यासाला लागू शकता। विद्यार्थी मित्रांनो, सर्व काही प्रॉपर होईल। लाईव्ह तुमच्या बॅचेस घेतल्या जाईल, लाईव्ह एमसीक्यूची प्रॅक्टिस तुमची घेतली जाईल, रिव्हिजन सिरीज तुमची घेतली जाईल, म्हणजे जे आमच्याकडून शक्य होईल ती सर्व आम्ही करणार आहे रिझल्ट आणण्यासाठी। आणि बघा आतापर्यंत भरपूर साऱ्या अकॅडमीज आहे, त्यांचे कोर्सेस सुद्धा आहे, ते खूप महागडे आहे, पण बघा प्रत्येक महाराष्ट्र विद्यार्थ्याला परवडेल आणि बेस्ट क्वालिटीमध्ये जबरदस्त एज्युकेशन क्वालिटी देण्यासाठी आमचं विनीत ट्युटोरियल प्लॅटफॉर्म ही डिप्लोमा वाल्यांसाठी तुम्हाला माहिती आहे की एकदम जोरदार होतं, जबरदस्त होतं, दमदार होतं। पण आता सेम टू सेम आम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी बेस्ट टीम घेऊन आलेलो आहे, महाराष्ट्रातील रँक 1 ऑफिसर। आता याच्या पलीकडे काय असू शकतं, ठीक आहे ना? त्यांचं गायडन्स मला भरपूर महत्त्वाचं ठरेल। ते कसं काय अभ्यास त्यांनी केला, काय करायचं, काय सोडायचं, सर्व डिटेल अनालिसिस तुम्हाला सांगतील। आणि बघा प्री मध्ये तुम्हाला काही खूप जास्त मार्क पाडायचे नाहीये, तुम्हाला फक्त ती क्वालिफाय करायची। आणि या महाराष्ट्रामध्ये भरपूर जण बसलेले आहे, टाकून बसलेले आहे, ते खतरनाक आता जागे झालेले आहे। आरटीओचं जशी नोटिफिकेशन पडले की हे सर्व डायरेक्टली जागे झाले डायरेक्टली, ठीक आहे ना? तर बघा त्या सर्वांमध्ये तुम्हाला उठून यायचंय, तुम्हाला भरून यायचंय। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पालकांच्या अपेक्षा, तुमच्या पालकांचे स्वप्न आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासाठी ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत मोठं होण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचे पाळणे फेडायची दमदार अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याला अंगी लावा। बघा एकदा या पोस्टला थोडी सिरियसली घेऊन बघा, 90 दिवस तुमच्याकडे अजून सुद्धा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले सांगतो अभ्यासाला लागून जा, जीव लावून टाका, नाहीतर मग जाऊ द्या, कारण ही पोस्टच तशी आहे, ड्रीम जॉब आहे। या ठिकाणी पैसा पण आहे आणि मान सन्मान प्राण प्रतिष्ठा सर्व आहे डायरेक्टली। याच्यापेक्षा बेस्ट पोस्ट या इंजिनिअरिंग क्षेत्रात नाही, मी तुला पहिले सांगतोय, ठीक आहे? तर बेस्ट टीम आहे, बेस्ट टीमने सर्व काही तुम्हाला बेस्ट दिलेलं आहे। आणि आमचा प्रयत्न हाच आहे की तुम्हाला आरटीओ इन्स्पेक्टर यावेळेस आम्ही घडवणं जाणं। आणि हो,
बऱ्याचशा अकॅडमीमध्ये आमच्या सरांनीच शिकवलेलं होतं. विशाल सर असेल, तौसिफ सर असेल, यांनी आतापर्यंत टेक्निकल भरपूर महाराष्ट्रातल्या भरपूर टॉपच्या अकॅडमीमध्ये यांनी शिकवलेलं आहे. नसेल तर वाटलं तुम्ही एक काम करा, जे आरटीओ इन्स्पेक्टर झालेले आहे त्यांना जाऊन विचारून बघा की तुम्हाला टेक्निकलमध्ये कोणी शिकवलं होतं, ते मला सांगून देतील. ठीक आहे ना, जास्त काही सांगायची मला गरज नाहीये. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण आपल्या फॉर्मकडे जाऊया. तर सर्वात पहिले तुम्हाला जायचं फक्त MPSC टाकायचं आहे, mpsc.gov.in पहिलीच वेबसाईट येईल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, चला यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ही ऑफिशियल वेबसाईट MPSC ची आहे. ऑनलाईन फॅसिलिटीजवर क्लिक करून यानंतर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टीमवर क्लिक करायचं आहे. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रोफाईल तयार केली असेल, रजिस्ट्रेशन केलं असेल. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल ना त्यांना फक्त लॉग इन करायचं आहे. त्यांनी फक्त काय करायचं, लॉग इन करायचं आहे. आणि ज्यांचं अजून रजिस्ट्रेशन झालं नाहीये, एकदम कोरं पान आहे, अजूनपर्यंत आम्ही काहीच केलं नाही सर, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. फक्त या न्यू युजर रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशी विंडो ओपन झाली दिसेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. तर ईमेल आयडी टाकताना एक लक्षात घ्या, तुमचा फुल झालेला ईमेल आयडी टाकू नका. बघा तुमच्या मोबाईलमध्ये फोटो गॅलरी भरपूर सारे सर्व तो पूर्ण स्टोरेज फुल होऊन गेलेलं असेल, तर असा ईमेल आयडी टाकू नका. प्रॉपर बघा त्याच्यामध्ये जागा आहे का, ईमेल वगैरे येतील की नाही येतील. आणि बघा तुमच्या आन्सर की तुम्ही समजा आता ऑनलाईन सीबीटी का नाही, तर याचा जो पेपर राहील हा सुद्धा तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर येणार आहे. आन्सर की तुम्ही जी सॉल्व्ह केलेली आन्सर की होती ना ही तुम्हाला येईल. आणि तुमच्या MPSC आयोगाने जी पेपर झाला त्याची आन्सर केली, मग तुम्हाला चेक करता येईल की बाबा याचं उत्तर हे होतं, मग माझं उत्तर हे आलंय, याचं उत्तर, मग तुम्हाला तुमचे मार्क सुद्धा काढता येईल. मग नॉर्मलायझेशनचे रूल सुद्धा मी तुम्हाला सांगेल. हळूहळू करत मी तुम्हाला सर्व सांगणार आहे की स्टडी स्ट्रॅटेजी काय आहे, या 90 दिवसाचा अभ्यास कसा करायचा. आणि अनिकेत पाटील सर स्वतः येणार आहे आपल्या चॅनलवर, स्वतः सांगणार आहे तुम्हाला की कशा प्रकारे पुढे तुम्हाला सर्व गोष्टी करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला ईमेल आयडी प्रॉपर टाका, त्यामध्ये स्टोरेज असू द्या बरं. नंतर गेट OTP वर क्लिक करून तुम्हाला जो OTP ईमेल आयडी वर येईल तो या ठिकाणी टाकून तुमचा ईमेल आयडी व्हेरीफाय करायचा आहे. तसंच सेम मोबाईल नंबर या ठिकाणी टाका, गेट OTP वर क्लिक करा, त्यानंतर OTP जो आला असेल मोबाईलवर तो टाका आणि आपलं गेट व्हेरीफाय वरून व्हेरीफाय OTP करून घ्या. अशा पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरीफाय होऊन जाईल आणि याच्याच बेसिसवर आता पुढचे सर्व कार्यक्रम तुमचे होणार आहे. त्यानंतर एक पासवर्ड चांगला बनवून घ्या, प्रॉपर व्यवस्थित पासवर्ड बनवा. त्याच्यामध्ये कॅपिटल, स्मॉल, नंबर, लेटर, बिटल, नंतर सिम्बॉल वगैरे सर्व असू द्या. प्रॉपरली पासवर्ड तुमचा तयार करा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ मी तुम्हाला अजून सुद्धा विनवणी करून सांगतोय, ज्या वेळेस तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकशाल त्यावेळेस थोडंसं शांत चित्ताने टाका. कारण बघा एकदाचा का फॉर्म भरला गेला, सबमिट झाला, लॉक झाला की त्यानंतर तो पुन्हा एडिट होतो, मान्य आहे. पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की ज्या पुन्हा एडिट होत नाही. जसं की तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, अशा ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा एडिट होत नाही. जेंडर वगैरे बघा मी तुम्हाला सांगतो बरं, भरपूर जण चुक्या करतात. 2-4 जणांनी आता करून मी टाकलेला आहे. सांगतो की डेट ऑफ बर्थ एकदम आरामात डेट, मंथ आणि इयर एकदम व्यवस्थित टाकायची, काहीच काळजी करायची. 2-4, 10-15 वेळा पहा डायरेक्टली, ठीक आहे ना, पण व्यवस्थित टाका. त्यानंतर आता तुम्हाला ही व्हॅलिड म्हणजे सर्व ही इन्फॉर्मेशन अजून भरायची तुम्हाला. म्हणजे काय की तुमचं चाइल्डहुडचं निकनेम काय होतं, म्हणजे लहानपणी तुमचं घरचं नाव काय होतं सर. मग ही डिटेल का बरं की ज्यावेळेस समजा तुम्ही युजर आयडी विसरले, पासवर्ड विसरले, तुम्हाला काही गोष्टी अपडेट करायच्या आहे, त्यावेळेस ह्या गोष्टी मग टाकल्या जातात. तर ह्या गोष्टी सुद्धा नोट डाऊन करून घ्या आणि कुठेतरी लिहून ठेवा की तुमचं लहानपणीचं नाव काय होतं, फेवरेट फ्रेंड कोणता होता तुमचा, नंतर ब्लड ग्रुप तुमचं कोणता आहे, नंतर कोणत्या वर्षी तुम्ही 12वी कंप्लीट केली, नंतर तुमचं सरनेम, फेवरेट हायस्कूल टीचर काय आहे, म्हणजे हायस्कूलमध्ये तुमच्या ज्या फेवरेट टीचर होते त्यांचं सरनेम काय आहे, किंवा व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन. तर हे जे प्रश्न आहे ना, हे प्रश्न फक्त कशासाठी माहिती आहे का तुम्हाला, की ज्यावेळेस तुम्ही पासवर्ड वगैरे हे सर्व विसरतात त्यावेळेस हे प्रश्न तुम्हाला कामा येतात. ठीक आहे ना, तर लक्षात ठेवा हे सर्व गोष्टी तुम्हाला जेन्युइन भरायच्या आहे, व्यवस्थित भरायच्या नाही, वाटेल असं लिहून घ्यायच्या आहे कुठेतरी. ठीक आहे ना, आणि रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळून जाईल. ठीक आहे, त्या सर्व गोष्टी मी आता कन्फर्म करून घेतो आणि मग आपण पुढच्या पार्टला सुरुवात करूया. चला, तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता या ठिकाणी मी लॉग इन बटनावर क्लिक करतो आणि लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्टर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून, पासवर्ड टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. चला, या ठिकाणी मी सेव्ह करून ठेवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा फिल करावा लागेल, तर कॅप्चा फिल करून घ्या. त्यानंतर तुम्ही याला प्रोसीड म्हणू शकता. 667202. त्या ठिकाणी प्रोसीड बटनावर क्लिक करून या ठिकाणी माझा आता हा अर्ज ओपन झालेला आहे. तर बघा या ठिकाणी प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन, माय अकाउंट आणि करेस्पॉन्डन्स असे ऑप्शन तुम्हाला दिसतात. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं प्रोफाईल क्रिएट करायची आहे. तर प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला काय काय दिसतंय, स्टेप 1 पर्सनल इन्फॉर्मेशन. आणि हो, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता सर्वात महत्वाचं जे आहे ते आहे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन. कारण बाकीचे जे डिटेल्स आहे ना या इकडे तिकडे होऊ शकतात, पण पर्सनल इन्फॉर्मेशन भरताना काही चुका करू नका. आता बघा
या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की सर्वात पहिले आधार डिटेल, तर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर आधार कार्ड असेल तर यस करा, नाही असेल तर नाही करा. तर आपण आधार कार्डवर आपण यस केलं. सर्वात पहिले तुम्हाला आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार कार्डवर इंग्लिशमध्ये नाव कसं आहे त्यानुसार तुम्हाला टाकायचं आहे. जर आधार कार्डवर समजा माझं नाव आहे विनीत संजय भावसार, विनीत संजय भावसार असेल तर तसं टाका. जर कोणाचा सरनेम पहिलं असेल तर तसं टाका. पण आधार कार्डवर जसं नाव आहे, जसं स्पेलिंग आहे तसं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सरनेम, या ठिकाणी तुम्हाला तुमचं सरनेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि मिडल नेम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. लक्ष ठेवा, सरनेम बघा बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही माझ्या 10वीच्या मार्कशीटवर असं नाव आहे तसं नाव आहे, ते जाऊ द्या. आता तुमचं सरनेम जे असेल ते टाका, फर्स्ट नेम टाका, मिडल नेम टाका. नंतर फुल नेम, तुमचं संपूर्ण नाव 10वीच्या मार्कशीटवर कसं होतं जसं तसं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे बघा. आणि ऑटोमॅटिक हे देवनागरीमध्ये येऊन जाईल, हे मराठीमध्ये तुमचं येऊन जाईल. ठीक आहे. चला त्यानंतर बघा या ठिकाणी आईचं नाव तुम्हाला टाकायचं आहे बघा. डेट ऑफ बर्थ तुम्हाला बोललो होतो की डेट ऑफ बर्थ तुमची आता चेंज होणार नाही, जी आहे रजिस्ट्रेशन करते वेळी जी टाकली होती तीच तुमची राहणार आहे. या ठिकाणी एडिटचं ऑप्शन येणार नाहीये. नंतर ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल, मोबाईल नंबर अपडेट करता येतो पण सांगतोय हे व्यवस्थित जाणीवपूर्वक टाका. नंतर जेंडर व्यवस्थित टाकायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी जी असेल ती तुम्हाला इंडियन सिलेक्ट करून घ्यायची आहे. मदर टंग तुमची जी आहे ती व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर वेदर युअर नेम इज चेंज अपडेटेड आफ्टर 10th और इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन और आफ्टर मॅरेज. बघा बऱ्याच जणांचं काय असतं की समजा 10वीच्या मार्कशीटवर वेगळं नाव आणि पुढील इतर डॉक्युमेंट्सवर वेगळं नाव असेल, तर असं ज्या विद्यार्थ्यांचं असेल त्यांनी या ठिकाणी यस करायचं आहे. नंतर फुल नेम इन इंग्लिश ओनली, आणि जे नाव आता चेंज झालेलं आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं आहे. ठीक आहे. किंवा काही मुली असतात ज्यांचं आता लग्न वगैरे झालं असेल, ज्या मुलींचं त्यांनी लग्नानंतर त्यांचं नाव सरनेम वगैरे चेंज झालं असेल, नंतर आता पतीचं नाव ते लावत असेल वडिलांच्या ऐवजी, बरोबर आहे. मग ते जे नवीन नाव जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. ज्यांचं नावामध्ये चेंज आहे त्यांनी या ठिकाणी यस करायचंय आणि या ठिकाणी नवीन नावाची जी स्पेलिंग आहे जे पण काय असेल त्या ठिकाणी पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर बघा कॅन यू रीड, राईट अँड स्पीक मराठी, तुम्ही लिहू वाचू शकता का मराठी वगैरे, यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. तर या ठिकाणी मी यस करतो. राईट यस करतो, स्पीक यस करतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही समजा लिहू शकता, बोलू शकता, नंतर मग समजू शकता बुवा, ठीक आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला करायचं. वाचता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर फिजिकल मेजरमेंट, तुमची हाईट किती आहे, तुमची हाईट तुम्हाला सेंटीमीटर मध्ये मोजायची आहे. तुम्हाला माहिती आहे की मुलांसाठी जी हाईट आहे 163 सेंटीमीटर आणि मुलींसाठी 155 सेंटीमीटर कंपल्सरी आहे. तरच तुम्ही RTO AMVI साठी इलिजिबल आहात. जर समजा या ठिकाणी हाईट जर तुमची कमी भरली, ठीक आहे ना, तर तुम्ही इलिजिबल राहणार नाही. तुमच्या फॉर्म मध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्येच तो ऑप्शन येणार नाही किंवा तुम्हाला फायनलला प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे ना. तर बघा तुमची हाईट व्यवस्थित जी असेल ती तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. चला वेट तुमचं किती आहे हे व्यवस्थित टाकून द्या आणि केजी मध्ये टाका. म्हणजे सपोज करा सर तुमची हाईट असेल, आता माझी जी हाईट आहे ही आहे 175 सेंटीमीटर, तर मी टाकणार आहे फक्त 175, बस, बाकी काहीच नाही. माझं वेट आहे समजा आता 80 किलो, मी फक्त टाकणार आहे 80, बस एवढंच टाकणार आहे, बाकी काही टाकायचं नाही. त्यानंतर कास्ट, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तर कॅटेगरी समजा जी कॅटेगरी तुमची असणार आहे त्या कॅटेगरीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डू यू बिलॉंग, आता हे समजा सांगतोय मी, जस्ट हे मी तुम्हाला प्रॉपर भरून दाखवतोय. डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिनल, आता बघा सर्वात पहिले आता आपण कास्ट सर्टिफिकेट आपल्याला दाखवावं लागेल कारण कॅटेगरी आपण ओबीसी निवडलेली आहे. तर कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला कंपल्सरी टाकावा लागेल, याच्याशिवाय तो प्रॉब्लेम येणार आहे. बरं, जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट टाकलं नाही तर तुम्ही ओपन म्हणून गणले जाशाल. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे, तुम्ही ते इश्युइंग कुठून केलेलं आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे समजा, नंतर इश्युइंग डेट, कोणत्या डेटला हे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही इश्यू केलं होतं हे सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे. चला डेट वगैरे व्यवस्थित टाकून सर्व काही गोष्टी भरल्यानंतर डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिनल, तुम्ही नॉन क्रिमिनल मध्ये येतात का, म्हणजे तुमच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी येतं का, असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे. तर या ठिकाणी नॉन क्रिमिनलचा सर्टिफिकेट नंबर आता या ठिकाणी सध्या टाकायची गरज नाही. बघा ज्या ठिकाणी स्टार येतं ना या गोष्टी तुम्हाला भरायच्या असं बघा, रेड स्टार या कंपल्सरी आहे. पण नॉन क्रिमिनल आता सध्या नसेल तरी चालेल, पण काढून घ्या. आणि तुम्हाला सांगितलं आहे की 22 सप्टेंबरच्या अगोदरच हे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर जर त्याची डेट आली 22 सप्टेंबरच्या नंतरची डेट याच्यावर आली की समजून घ्या की ते तुमच्यासाठी व्हॅलिड नाही. तर लवकरात लवकर नॉन क्रिमिनल अप्लाय करून टाका. ठीक आहे. चला नंतर डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. ठीक आहे ना. असेल तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर टाकावा लागेल, ज्या डेटला तुम्ही इश्यू केलं होतं हे तुम्हाला टाकावं लागेल, आणि नसेल तो नो म्हणून द्या. ठीक आहे ना. सिंपल जी गोष्ट आहे. त्यानंतर
पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी डिटेल्स. चला, तर तुम्हाला काही डिसॅबिलिटी वगैरे आहे का? असेल तर हो म्हणा, नसेल तर नो म्हणा. यस असेल तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण की कोणत्या प्रकारची डिसॅबिलिटी तुम्हाला आहे, नंतर सर्व कॅटेगरी वगैरे. आणि बघा, तुम्हाला सर्वांना सांगितलं मी, अपंग विद्यार्थी किंवा ज्याला डिसॅबिलिटी असेल असे विद्यार्थी आरटीओ एएमव्हीआय साठी चालणार नाही. आरटीओ एएमव्हीआय बद्दल मी संपूर्ण मार्गदर्शन करतो. तर या ठिकाणी तुमची जर डिसॅबिलिटी असेल तर ते चालणार नाही, तुम्ही त्या फॉर्म साठी अपात्र असाल. ठीक आहे, तर डिसॅबिलिटी या ठिकाणी मी नो केलं. तर स्पोर्ट डिटेल, स्पोर्ट मध्ये काही आहे का? जर असेल तर यस म्हणा. आता यस जर म्हटलं, त्या संपूर्ण डिटेल तुम्हाला टाकावं लागेल की बाबा कॉम्पिटिशनचा प्रकार कोणता होता, कोणत्या प्रकारचं, नॅशनल खेळून आले का, काही इंटरनॅशनल खेळून आलेले आहे, मग कॉम्पिटिशनचं नाव कोणतं होतं, मग तुम्ही मेडल तुम्हाला कोणतं मिळालं, फर्स्ट पोझिशनचं, सेकंड पोझिशनचं, थर्ड पोझिशनचं मेडल, गोल्ड, सिल्वर, ब्रांज कोणतं मेडल तुम्हाला मिळालं. नंतर पिरियड ऑफ टुर्नामेंट, कुठून तर कुठपर्यंत तुमचं टुर्नामेंट होतं. त्यानंतर हे पिरियड ऑफ टुर्नामेंट 2 म्हणजे इथून सुरुवात झाली होती टुर्नामेंटची, इथं माझं टुर्नामेंट संपलं होतं. मग व्हेरिफिकेशन, त्या सर्टिफिकेटला तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं. ठीक आहे ना. चला, तर या सर्टिफिकेटला तुम्हाला ऑथेंटिक या त्या ठिकाणी जाऊन, क्रीडा संकुलमध्ये जाऊन तुम्हाला ते व्हेरीफाय करावं लागतं की नाही बाबा हे बरोबर आहे, व्यवस्थित आहे, व्हॅलिड आहे. ठीक आहे. नंतर व्हेरीफाईंग ऑथॉरिटी डेप्युटी डायरेक्टर स्पोर्ट मधून तुम्हाला हे या ठिकाणी तुम्हाला कुठून, तुम्ही समजा नाशिक मधून करता, जनरली नाशिक विभाग आपला येतो, नाशिक किंवा पुणे, तर नाशिक विभागातून ते आपल्याला व्हॅलिड करता येतं. कुठून केलं ते करून घ्यायचं. नंतर त्या स्पोर्ट्स सर्टिफिकेटवरचा जो व्हेरिफिकेशन नंबर येईल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ इश्यू, कोणत्या डेटला ते इश्यू केलं ते टाकायचं आहे. आणि इलिजिबल फॉर ग्रुप, आणि बघा मला सर्वांना माहिती आहे की क्लास सी ची आपली पोस्ट आहे, तो कोणत्या ह्याच्यामध्ये सुद्धा, आता ही क्लास सी ची आहे, तुम्ही क्लास सी वर तुम्ही करू शकता. ठीक आहे. चला, आणि ऍड बनवून द्यायचं आहे, सर्व डिटेल भरा की ऍड. आणि जे समजा याच्यामध्येच नाही, ज्यांचं स्पोर्टच नाही, त्यांनी गुपचाप नो करा, पुढे चला. नंतर डज द कॅन्डिडेट हिमसेल्फ इज अन एक्स सर्व्हिसमॅन ऑफ द रेग्युलर आर्म फोर्स. जर एखादा विद्यार्थी एक सर्व्हिसमॅन वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही यस करा. यस केलं तर संपूर्ण डिटेल या तुम्हाला भराव्या लागतील. इफ द कॅन्डिडेट हिमसेल्फ इज अन एक्स सर्व्हिसमॅन, आपण समजा मग या ठिकाणी तुम्हाला आर्म फोर्स, आर्मी मध्ये, नेव्ही मध्ये का एअर फोर्स मध्ये, कशामध्ये आहे हे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ रेग्युलर अपॉइंटमेंट इन आर्म फोर्स, अपॉइंटमेंटची डेट काय होती ते टाकायचं आहे. डेट ऑफ रिटायरमेंट, तर तुम्ही अपॉइंट केव्हा झाले, नंतर तुम्ही रिटायर केव्हा झाले, हे या दोघी डेट तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. पिरियड ऑफ सर्व्हिस, तुम्ही किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस सर्व्हिस दिली हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर डिस्चार्ज सर्टिफिकेट लेटर परमिशन फॉर रीएम्प्लॉयमेंट नंबर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डिस्चार्ज झाले तिथून समजा निघाले, ठीक आहे ना, तर त्याचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. नंतर डेट ऑफ डिस्चार्ज फ्रॉम आर्म फोर्स, आर्म फोर्स पासून तुम्ही केव्हा डिस्चार्ज झाले ती डेट टाकायची आहे. सिरियल नंबर टाकायचा सर्टिफिकेटचा, म्हणजे तुम्हाला पेन्शन होल्डर आहे का नाही हे तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर सर्व नंतर हॅव यू जॉईन स्टेट गव्हर्नमेंट अंडरटेकिंग लो, म्हणजे जर समजा एक सर्व्हिसमॅन थ्रू तुम्ही एक सर्व्हिसमॅन होते पण आता सध्या तुम्ही काही गव्हर्नमेंटला आहे का, गव्हर्नमेंट जॉबला वगैरे तुम्हाला लागलेला आहे का, त्या ठिकाणी यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. जे पण काय असेल हे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी मी नो करून देतो, म्हणजे सर्व गोष्टी इथंच क्लिअर होऊन जाईल. एक सर्व्हिसमॅन नो. ठीक आहे, तर या गोष्टी सर्व कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉय. आता बघा असं काही आहे का की समजा आता काही असे पण असतील बरं, कारण आरटीओ ही ड्रीम जॉब आहे, ड्रीम पोस्ट आहे. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की चला आता मी समजा एखाद्या गव्हर्नमेंट जॉब मला लागलेला आहे पण तरी सुद्धा मला आरटीओ एएमव्हीआयची परीक्षा द्यायची. तर असे काही जण असतील जे ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये आहे, ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉबला समजा ते गव्हर्नमेंट जॉब ते करताय आणि त्यांना सुद्धा आरटीओ एएमव्हीआयचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांना सुद्धा ही संधी देण्यात आलेली आहे. तर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का, हो असेल तर यस म्हणा, असेल तर मग तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी लागेल, नसेल तर गुपचाप नो म्हणा. नंतर आर यू एम्प्लॉय ऑफ बेस्ट, तर बेस्टचे तुम्ही काही एम्प्लॉय आहात का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. ठीक आहे. चला असो. त्यानंतर डोमेसाइल डिटेल, आता तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, हो असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. ठीक आहे. आता जर तुम्ही यस केलं तर तुमच्याकडे डोमेसाइल असलं पाहिजे, डोमेसाइल तुमच्याकडे असलं पाहिजे. मग डोमेसाइल अवेलेबल आहे का, तर अवेलेबल आहे. अवेलेबल असेल तर डोमेसाइलचा सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इश्युइंग डिस्ट्रिक्ट, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही काढलेला आहे तो जिल्हा टाकायचा आहे. आणि डोमेसाइलवरची इश्युइंग डेट काय होती ही डेट तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण टाकायचं आहे. त्यानंतर ऍडिशनल रिझर्वेशन मध्ये तुम्ही येतात का, म्हणजे भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याच्यामध्ये तुम्ही येतात का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. यस असेल तर प्रोजेक्ट अफेक्टेड आहे का, अर्थक्वेक अफेक्टेड आहे, नेमकं काय प्रॉब्लेम काय झालेला आहे हे सर्व तुम्हाला टाकायचं आहे. त्याबद्दल डिटेल तुम्हाला टाकायचं आहे. अनाथ आहात का, हो असेल तर यस,
नो असेल तर नाही करा, ठीक आहे ना. जर असेल तर तुम्हाला संपूर्ण डिटेल टाकावं की ऑर्फनचा प्रकार कोणता आहे, नंतर मग ऑर्फनचं सर्टिफिकेट नंबर काय, ऑर्फन सर्टिफिकेट इश्यू डेट केव्हा काढलेलं, हे सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन भरावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनवर क्लिक करावी लागेल, ठीक आहे ना. आय होप सो तुम्हाला सर्व गोष्टी म्हणजे पर्सनल डिटेल काय काय आहे हे पर्सनल डिटेलचा संपूर्ण तक्ता हा तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झाला असावा. तर आता आपण जाऊया पुढच्या तक्त्याकडे, जो असणार आहे बेटा आपला ऍड्रेस इन्फॉर्मेशन. तर ऍड्रेस मध्ये इन्फॉर्मेशन म्हणजे फक्त तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, परमनंट ऍड्रेस आणि त्यानंतर तुमचा रेसिडेन्शियल ऍड्रेस, ठीक आहे ना. आता याच्यावरूनच तुमचं सेंटर ठरत असतं, कारण बघा मी जो सांगतो सर्व काही टेन्शन घेऊ नका, तोपर्यंत मी हे सर्व भरून घेतो आणि पुढे तुमच्या समोर प्रस्तुत होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता संपूर्ण ही माहिती मी भरून घेतलेली आहे आणि याच ठिकाणी सेव्ह बटनावर क्लिक करतो, जेणेकरून आता आपण जाऊ स्टेप नंबर 2 वर. आता स्टेप नंबर 2 वर आल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, बस बाकी काहीच टाकायचं नाही, ठीक आहे ना. तर ऍड्रेस टाकताना प्रॉपरली तुम्ही ऍड्रेस मध्ये संपूर्ण ऍड्रेस मेन्शन करा, प्लॉट नंबर वगैरे, सर्वे नंबर, तुमचा गल्ली वगैरे काय काय एकदम प्रॉपर टाकू शकता. तुमचा तालुका, डिस्ट्रिक्ट, नंतर स्टेट कोणता आहे, तालुका कोणता आहे, व्हिलेज कोणता आहे, पिनकोड व्यवस्थित टाका. जो तुमच्या आधार कार्डवर आहे तोच पिनकोड तुम्ही त्या ठिकाणी टाकायचा आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर करेस्पॉन्डन्स ऍड्रेस म्हणजे काय की जो तुमचा परमनंट ऍड्रेस आहे, ठीक आहे, तोच तुम्ही त्याच ठिकाणी तुम्ही राहताय का. कारण काही जणांचं कसं असतं की एक घर असतं आपल्या गावी ज्याचा ऍड्रेस तुमच्या आधार कार्डवर आहे आणि काही जण समजा भाड्याने राहतात, काही जण रूम करून राहतात, तर तुमचा करेस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस सेम असेल तर फक्त सेम ऍज अबव वर क्लिक करायचं, ऑटोमॅटिक वरती जे फिल केलेलं आहे ते खाली येऊन जाणार आहे, ठीक आहे. चला, आणि हो हे महत्वाचं आहे की हा जो ऍड्रेस आहे तुमचा, या ऍड्रेस वरूनच तुमचं सेंटर ठरणार आहे. म्हणजे तुमचं परीक्षा केंद्र हे तुमच्या घराच्या जवळच तुम्हाला एमपीएससी देणार आहे, लक्षात ठेवा. पण बघा त्यासाठी फॉर्म एकदम लास्ट डेटला पण नका भरू, लवकर लवकर भरण्याचा प्रयत्न करा. म्हणजे फॉर्म सुरू झाल्यानंतर पहिले 10 दिवसात फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कसं की सेंटर तुमच्या घराजवळच तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. म्हणजे सर्व झाल्यानंतर परत तुम्हाला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन, आता हे समजा स्टेप 2 झाली, नंतर स्टेप नंबर 3 ऑदर इन्फॉर्मेशन. आता ऑदर इन्फॉर्मेशन म्हणजे काय आहे बघा, ऑदर इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला काय टाकायचं की तुमच्यावर काही कोर्टमध्ये काही केसेस वगैरे चालू आहे का, काही पेंडिंग केसेस वगैरे तुमच्यावर काही आहे का. जर हो असेल तर खरंच येस टाका आणि जे पण काही तुम्हाला इन्फॉर्मेशन मागते ते सर्वचे सर्व तुम्हाला टाकायचं आहे, ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. आणि जर समजा नसेल तो नो करून द्या, कारण बघा ज्या वेळेस तुमचं सिलेक्शन होतं त्यावेळेस एमपीएससी संपूर्ण तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये बघा, तुमच्या त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण तुमचे डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतात, सबमिट करावे लागतात, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. चला, त्यानंतर बघा whether any disciplinary action has an initiated by the government, semi-government organ against you. तुमच्यावर काही अशी काही कारवाई वगैरे केली जाते का, काही सध्या तुम्ही काही गोष्टीच्या संदर्भात आहात का, नसेल तर नो करा, असेल तर यस करा. त्यानंतर whether the debarred or blacklisted for examination selection held by SSC, युनिव्हर्सिटी, एमपीएससी, म्हणजे तुमच्यावर तुमचा काही कॉपी केसचा काही शिक्का वगैरे बसलेला आहे का, काही तुम्ही डिबार वगैरे झालेले आहे का, म्हणजे 10वीत असताना म्हणा, डिप्लोमा मध्ये असताना म्हणा, इंजिनिअरिंग मध्ये असताना म्हणा, काही तुम्हाला डिबार वगैरे करण्यात आलेले आहे का, तुमच्या याच्यावर काही शिक्का बिक्का असेल का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. चला, सो त्यानंतर whether disciplinary or any other similar action is initiated by the bar council, medical council or association or other professional vocational institution, म्हणजे काही समजा मेडिकल काउन्सिलने, त्यानंतर असोसिएशन कोणती एखादी संघटना असेल किंवा समजा कोणती एखादं काउन्सिल वगैरे असेल तर त्यांनी तुमच्यावर काही कारवाई वगैरे केली का, त्याच्यात तुमचे काही कोर्ट केसेस वगैरे चालू आहे का, असेल तर हो म्हणा, नसेल तर नो म्हणा. जनरली सर्व साधे सिंपल लोक असतात आपण डिप्लोमाचे, ठीक आहे ना. जनरली या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना काही कोणासोबत घेणं देणार असतात, हे 11वी 12वी वाले असतात ना, ते थोडेसे डेंजर असतात, ठीक आहे ना, कारण त्यांना भरपूर वेळ भेटतो भरकटायला. डिप्लोमा वाले भरकटायला वेळच नाही, 10 ते 5 कॉलेज, 2 तास क्लास, सबमिशन, असाइनमेंट चालल्या, ठीक आहे. वॉज एनी कोर्ट केस फाईल अगेन्स्ट यू, तुमच्यावर कोणती एखादी केस वगैरे फाईल केली गेलेली आहे का, असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा, विषय क्लोज करा, ठीक आहे. चला, आणि इतर काही गोष्टी असेल, समजा तुम्हाला काही समजा मेडल्स वगैरे मिळाले का स्कॉलरशिप मध्ये, स्पोर्ट्स मध्ये, किंवा मग समजा काही एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला काही मिळालं असेल तर इन्फॉर्मेशन टाका, नाही तर जाऊ द्या. या ठिकाणी स्टार दिलेला नाही त्यामुळे भरायची गरज नाहीये, ठीक आहे ना. सेव्ह म्हणा आणि पुढच्या ह्याच्यावर जा. आता ऑनलाईन हे झालं तर स्टेप 4 क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. आता क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले तुम्हाला 10वीच्या डिटेल्स भरायचे आहे, 10thच्या. मग 10thचे डिटेल भरताना काय टाकायचं, 10th टाकायचं, एसएससी बोर्ड कोणता आहे, मग कोणत्या वर्षी तुम्ही पास झाले, ठीक आहे ना. संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे, ठीक आहे ना. बघा म्हणजे कसं येईल असं येईल, ठीक आहे ना. चला, म्हणजे क्वालिफिकेशन टाईप काय आहे, एसएससी आहे, एसएससी टाकली. मग नेम ऑफ क्वालिफिकेशन काय आहे, एसएससी टाकली. सब्जेक्ट कोणतं सब्जेक्ट होतं, ते सब्जेक्ट एसएससी ला राहत नाही. स्टेट कोणतं होतं तुमचं, महाराष्ट्र, तर महाराष्ट्र टाकून द्या. त्यानंतर बघा बोर्ड कोणतं, युनिव्हर्सिटी समजा स्टेट बोर्ड होतं, आयसीएससी होतं का सीबीएसई होतं, जे असेल ते बोर्ड तुम्ही टाकून द्या. स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड टाका. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस
पास आहे का, पास असेल 10वी तर पास आहे ना, पास झाला, पास टाकून द्यायचं. मग क्वालिफिकेशन कंप्लीट केव्हा झालं, 10वी तुमचं कंप्लीट केव्हा झालं ती डेट टाकायची. त्यानंतर अटेम्प्ट, किती अटेम्प्ट मध्ये तुम्ही पास झाले, पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झाले 1 टाकून द्यायचं. पर्सेंटेज तुम्हाला किती आले 10वीचे ते टाकून द्यायचं. नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स, अकॅडमिक मंथ्स किती 10वीचे, पूर्ण 12 मंथ टाकून द्यायचे. ठीक आहे, कारण 10वीचे आपले 12 मंथ असतात ना त्यामुळे. नंतर क्लास ग्रेड, ग्रेड काय तुमचा फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन 75% असेल तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. जर तुम्हाला 75 पेक्षा कमी असेल तर फर्स्ट क्लास असं टाकून द्यायचे. तुम्हाला तर माहिती, तुम्हाला 60 पेक्षा असेल तर फर्स्ट क्लास असं तुम्ही टाकून द्यायचे. ठीक आहे ना. मोड, मोड कोणता होता, डिस्टन्स होता, रेग्युलर होता तुम्ही तर ट्रॅडिशनल आणि रेग्युलर. रेग्युलर तुम्ही सर्व केलेले ना, 10वी रेग्युलर केलेली असेल, डिप्लोमा रेग्युलर केलं असेल. हा, ज्या विद्यार्थ्यांनी जाऊ दे 10वीचं चालू तर 10वीच सांगतो. नंतर कंपल्सरी सब्जेक्ट हे काही गरज नाही, कारण 10वीला सर्व. आणि 10वीचा सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. 10वीचा सिलेक्ट मंथ, मंथ कोणता 10वीचा तर तुमचा हा तुमचा टाकून द्यायचा मार्च, आणि सिलेक्ट इयर तुम्हाला टाकून द्यायचं, ज्या वर्षी तुम्ही एक्झाम दिली होती तुम्हाला टाकून द्यायचं. या सर्व गोष्टी टाकल्यानंतर ऍड म्हणायचं. म्हटलं ऍड, मग अशा पद्धतीने हे 10वीची डिटेल या ठिकाणी ऍड होऊन जाते. बघा, संपूर्ण 10वीची जी डिटेल आहे ही या ठिकाणी ऍड झालेली आहे. नंतर 10वी नंतर तुम्ही काय केलं, 11वी 12वी केली असेल तर 12वीच्या डिटेल भरा. मग तुम्हाला काय करायचं 12वी, मग या ठिकाणी एसएससी नाही टाकायचं, या ठिकाणी टाकायचं एचएससी. मग 12वीच्या डिटेल म्हणायच्या, परत ऍड करायचं. झालं, संपूर्ण डिटेल भरा, परत ऍड करायचं. नंतर जर तुम्ही समजा 12वी नंतर इंजिनिअरिंग केली असेल मग या ठिकाणी इंजिनिअरिंग करायचं. म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, समजा ग्रॅज्युएट केलेलं आहे. ठीक आहे ना, ग्रॅज्युएट. ग्रॅज्युएट मध्ये काय केलं तुम्ही, इंजिनिअरिंग केलेली आहे. मग या ठिकाणी इंजिनिअरिंग ऑप्शन निवडायचं. बीई झालेलं आहे तुमचं, चला बी झालं असेल, बीटेक झालं असेल तर जे पण तुमचं झालं असेल बॅचलर वगैरे, ठीक आहे ना, तर हे सर्वचे सर्व तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी सर्व टाकायचं आहे. बघा, बीटेक झालं असेल तर बीटेक वर क्लिक करा. नंतर बीई झालं असेल बीई वर करा. म्हणजे हे सर्व बॅचलर इन इंजिनिअरिंग झालं असेल तर सर्व, म्हणजे या ठिकाणी सर्व तुम्हाला दिलेलं आहे. सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहे. तर हळूहळू सर्व ऍड करत जायचं. मग बघा, इंजिनिअरिंग वाल्यांनी 10वीचं 12वीचं इंजिनिअरिंगचं टाकायचं. ज्यांचं मास्टर झालं असेल मास्टरचं टाकून द्यायचं. ज्या विद्यार्थ्यांचं डिप्लोमा आणि इंजिनिअर झालं असेल त्यांनी 10वीचं डिप्लोमाचं टाकायचं. म्हणजे जे जे शिक्षण तुमचं झालेलं आहे हे सर्व एक ऍड करायचं, ऍड म्हणायचं. झालं की ऍड म्हणायचं, झालं की ऍड म्हणायचं. आता समजा बघा, आता समजा या विद्यार्थ्याचं एसएससी झालं, डिप्लोमा झालं आणि बीटेक झालेलं आहे. एवढ्या सर्व गोष्टी या विद्यार्थ्यास झालेल्या आहे. म्हणजे सर्व टाकून दिलं मी आणि त्यानंतर मी काय म्हणेल, सेव्ह म्हणेल. पहिले लक्षात ठेवा, सेव्ह म्हणेल. आणि त्याच्यानंतर मी काय करेल, पुढच्या याच्यावर जाईल. तर पुढचं स्टेप काय, आपली एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन. आता या ठिकाणी या पदाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागत नाही, त्यामुळे डायरेक्टली तुम्ही नो म्हणू शकता. आणि ज्यांचा एक्सपिरियन्स वगैरे असेल आणि तुम्हाला वाटतंय की सर नाही मला भरायचं एक्सपिरियन्स, मग भरा ना तुम्ही, येस करा आणि एक्सपिरियन्स भरायचा. आपण सांगतोय नसेल रिकामा इकडचा तिकडचा एक्सपिरियन्स टाकून काही फायदा नाहीये. ठीक आहे ना, त्याच्यात काही तुम्हाला हा, पण जर तुम्ही समजा गव्हर्नमेंट गॅरेज मध्ये समजा बसेसचा, ट्रकचा यांची सर्व्हिसिंग कशी करता हे जर तुम्ही केला असेल, म्हणजे गॅरेजचा एक्सपिरियन्स तुम्हाला असेल वर्कशॉपचा, तर नक्की तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे ना, त्याला तुम्हाला त्याचे सर्टिफिकेट वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला द्याव्या लागेल. रिकामा डॉक्युमेंटच्या याच्यात जाळ्यात अडकू नका. बघा, जर तुम्ही प्रॉपर केलं असेल तरच टाका, जर तुम्ही प्रॉपर केलं नसेल तर गुपचाप नो करा आणि आपलं या ठिकाणी सोडून द्या, कारण या ठिकाणी स्टार केलेला नाहीये. त्यानंतर सर्वात शेवटी स्टेप नंबर 6 तुमचे आहे अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तर तुम्हाला तुमचा फोटो व्यवस्थित, बघा, पासपोर्ट साईज रिसेंट फोटो घ्यायचा. रिसेंट फोटो, बरेचसे विद्यार्थी आता जुना एखादा फोटो असेल तो टाकून देतात, तर सर करू नका. रिसेंट फोटो तुम्ही त्या ठिकाणी ऍड करायचा आहे. नंतर ब्लॅक पेन आणि एका व्हाईट पेजवर तुम्हाला सिग्नेचर करायचं आहे, त्याचा फोटो काढून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आणि या ठिकाणी बघा, तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे की फोटो जो आहे तो 50 KB पेक्षा मोठा नसावा. ठीक आहे ना, चला असो, ते तुम्हाला सर्व काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. सही साइन जे आहे सिग्नेचर ही सुद्धा 50 KB पेक्षा हा फोटो नसावा. आणि मग हे कसं करतात तर बघा, तुम्हाला सांगतो, जर तुम्ही फोटो काढला त्याची साईज जर जास्त असेल मग काय करायचं, कॉम्प्रेस नाव या वेबसाईटवर जायचं, गुगलवर जायचं, कॉम्प्रेस नाव टाकायचं आणि तो फोटो अपलोड करायचा, साईज कमी करायची, डाउनलोड करायचं, झालं काम. ठीक आहे ना, कॉम्प्रेस नाव ही वेबसाईट लक्षात ठेवा. ठीक आहे ना, चला असो, वाटलं असं या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो, कॉम्प्रेस नाव टाकायचंय. याच्यानंतर तुम्ही काय करू शकता माहिती का, की साईज जी आहे ना ही तुम्ही कमी करू शकता. कॉम्प्रेस नाव इमेजेस. ठीक आहे ना, चला असो, तर बघा ही 1 नंबरची इमेज आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचं, फोटो अपलोड करायचा. जो पण काही फोटो तुम्हाला पाहिजे असेल तो फोटो अपलोड करायचा, ओपन म्हणायचं, नंतर कॉम्प्रेस बटन क्लिक करायचं. किती पर्सेंट कॉम्प्रेस, 20%, 30%, 40%, मग तुम्हाला जेवढं तुम्ही पर्सेंट घटवता तुम्हाला जसे केबी दिसत की एवढ्या केबीचा तो फोटोग्राफ तयार होईल. बस, बाकी एवढा काही विषय नाहीये. ठीक आहे ना, तर अशा संपूर्ण स्टेप नंबर 6 झाल्यानंतर संपूर्ण या ठिकाणी खालती येईल तुम्हाला आय हिअर बाय, म्हणजे सर्व या टर्म्स अँड कंडिशन सर्व काही मी एकदम व्यवस्थित भरले असं तसं असं याच्यावर चेकआउट करायचं आणि सबमिट अँड लॉक प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आलं लक्षात तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुमची संपूर्ण जी प्रोफाईल आहे ही लॉक होऊन जाईल, की प्रोफाईल तुमची काय होऊन जाईल, लॉक होऊन जाईल. ठीक आहे ना, चला असो, मग ओटीपी वगैरे येईल, सर्व जे पण काही येईल ते सर्व येईल. ठीक आहे ना, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
ऑनलाईन ऍप्लिकेशनवर जायचं आहे. बघा कॅन्डिडेट प्रोफाईल मस्ट बी लॉक, पण मग बघा तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनवर जायच्या अगोदर तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉक करावी लागेल. तर बघा प्रोफाईलला लॉक करून घेऊ आपण, ठीक आहे ना. तर या ठिकाणी प्रोफाईल लॉक केल्यानंतर कन्फर्म होण्याचं आहे आणि त्याच्यानंतर ही आपली प्रोफाईल लॉक झालेली आहे. मग ऑनलाईन ऍप्लिकेशनवर जायचंय. आता बघा आता ऑनलाईन ऍप्लिकेशनवर गेल्यानंतर आता या जागा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे आणि या ठिकाणी बघा व्ह्यू 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 दिसतंय. आता आपल्याला बघा काय करायचंय, एमपीएससी ची गट क म्हणजे ग्रुप सी ची ही पोस्ट आहे, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्ववर्ष 2024. व्ह्यू वर गेले आपण, बरोबर आहे. चला मग चेक एलिजिबिलिटी, आपण या ठिकाणी एलिजिबिलिटी चेक करू की आपली आपण बसतोय का नाही याच्यामध्ये, ठीक आहे ना. आपण याच्यामध्ये चेक एलिजिबिलिटीवर क्लिक केलं तर हो, यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट, म्हणजे तुम्ही या पोस्ट साठी एलिजिबल आहात आणि तुम्ही याच्यासाठी जाऊ शकता, ठीक आहे ना. तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. बघा असं तुमचं यायला पाहिजे. बघा तुम्हाला ते सांगतोय कॅटेगरी, त्याच्यानंतर समजा तुमची हाईट, तुमचं वजन, या सर्व गोष्टी जर प्रॉपर असेल, व्यवस्थित असेल तरच तुमची या ठिकाणी असं ऑप्शन येईल, यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. आणि जर तुम्ही एलिजिबल नसाल, तुमचं वय भरत नाहीये, तुम्ही पास नाहीये, डिप्लोमा झाले नाही, असं जे पण काय असेल तर या ठिकाणी काय, यू कॅन नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट, ठीक आहे ना. यू कॅन नॉट अप्लाय फॉर दिस पोस्ट असं तुम्हाला येऊन जाईल, ठीक आहे ना. चला मग या ठिकाणी कसं करायचं, काय करायचं, मग अप्लाय करायचं. आता हे कसं करायचं, काय करायचं, सर्व मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजावून सांगेल. सध्या पुरतं तुम्ही फक्त एक काम करायचं, तुमची प्रोफाईल क्रिएट करून घ्या, व्यवस्थित क्रिएट करून घ्या बेटा. हे खूप महत्वाचं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या दादांनो, माझ्या भावांनो. कारण बरेच जण माझ्यापेक्षा मोठे सुद्धा आहे, बरेच जण माझ्यापेक्षा लहान सुद्धा आहे. तर सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. फक्त अभ्यास करत राहा. ही शेवटची संधी तुमच्या आयुष्यात आलेली आहे, या संधीला गमावू नका. बरेचसे जण असे असेल की जे खूप दिवस झाले अभ्यास करताय, रात्रंदिवस अभ्यास करताय, आणि काही जण असे असतील की आता नोटिफिकेशन आल्यानंतर 90 दिवस उरलेले आहे, या 90 दिवसामध्ये आता आम्ही अभ्यास करू, आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावायला तयार आहे, फक्त सर आम्हाला तुम्ही काहीतरी गायडन्स करा. बघा मी जबरदस्त टीम घेऊन येणार आहे आणि या टीम तुम्हाला खतरनाक नॉलेज देईल, खतरनाक स्किल्स त्यांच्याकडे आहे, भरपूर एमपीएससी ची एक्झाम त्यांनी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काही काळजी करू नका. फक्त एक काम करा, विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ऑनलाईन फ्री डेमो लेक्चर बघा. पहिले फ्री डेमो लेक्चर बघा, आवडले तर कोर्स परचेस करा. कारण आमच्याकडे जी शिकवणारी फॅकल्टी आहे ती साधी सुधी नाहीये, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा वारंवार सांगतोय, ठीक आहे ना. बघा मी या क्षेत्रात उतरलोय, ठीक आहे ना, आमची टीम या क्षेत्रात उतरली, तर धुरंधर एक से बढ़कर एक लोक आहे आमच्याकडे, ठीक आहे ना. चला असो. तर बघा सांगायचंय तो हा आहे की मेन साठी अशी तगडी टीम आहे डायरेक्टली की ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या भरपूर साऱ्या आरटीओला यांनी शिकवलेलं आहे रे, यांनी शिकवलंय. भरपूर सारे विद्यार्थी आज वेगवेगळ्या पदावर आहे, तर यांच्या भरोशावर आहे. आणि हे जे नॉन टेक्निकलचे जे हे आहे सर्व टीम, यांनी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससी कंबाईन झालं, नंतर तुमची राज्यसेवा असेल, सरळ सेवा असेल, यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन यांनी घडून आलेले आहे. तर जबरदस्त टीम आहे, जा. आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे काय की महाराष्ट्र, माझ्या या लाडक्या भावांनो, माझ्या लाडक्या भाऊ बहिणींसाठी म्हणून या खूप कमी प्राइस मध्ये ही कोर्स मी लॉन्च केलेला आहे. हा कोर्स खूप जबरदस्त असणार आहे. टेस्ट सिरीज, याच्या डेली प्रॅक्टिस पेपर, याचे टॉपिक वाईज एमसीक्यू, याचे टॉपिक वाईज नोट्स, याच्या प्रॉपर सर्व वगैरे सर्व तुम्हाला मिळेल. काळजी करू नका. या वेळेस गुलाल आपल्याला उधळायचा आहे आणि ती संधी फक्त मला द्या, एक संधी फक्त मला देऊन पहा. आणि बघा 90 दिवस तुमची अशी जबरदस्त रुटीन लावून देईल, डायरेक्ट या 90 दिवसाचा प्रॉपर प्लॅन तुम्हाला करून देईल, ठीक आहे ना. आणि हो असेच काही नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. इंस्टाग्रामला आपलं चॅनल आहे, त्यावर शॉर्ट्स वगैरे, युट्यूबला आहे, सर्व फॉलो करून ठेवा. एक काही अपडेट मिस करू नका, ठीक आहे. आणि सावकाश पद्धतीने पहिले फक्त प्रोफाईल जनरेट करून घ्या बस. वाटलं असं पहिले 8 ते 10 दिवसात तुम्ही डॉक्युमेंट्स काढून घ्या, त्याच्यानंतर मात्र तुम्ही प्रोफाईल क्रिएट करून मग फॉर्मला फक्त अप्लाय करायला फक्त 2-5 मिनिटं लागतील बस. एकदम छोटासा व्हिडिओ राहील तो, ठीक आहे ना. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.